हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। मोदी शहांपेक्षाही जनतेचा फडणवीसांवर राग। राजीनामा काय देताय, तुम्हाला लोकांनीच घरी पाठवलं। संजय राऊतांचा पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार। नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। पराभवाची जबाबदारी सर्वांची, आम्ही पराभवाने खचून जाणारे नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मोदींना भाजपमधूनच विरोध। संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो, संजय राऊतांचा मोठा दावा। इंडिया आघाडी विरोधात बसणार। सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न नाही, मोदींना धोरणात्मक विरोध करणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 8 जूनला शपथविधी, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 3 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता। श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्यासह धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा अंदाज। अमोल कीर्तिकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कुणाला धमकावलं, कीर्तिकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला, संजय राऊतांचा शिंदेंना प्रश्न। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत चर्चा। लोकसभेतील अपयशाची कारणं समजून घेतली। विधानसभेला चुका सुधारून एकत्र काम करण्याचे मोदींचे निर्देश। मुख्यमंत्री शिंदेंची आज नवनिर्वाचित खासदारांसोबत बैठक। दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार। अजित पवार गटाच्या मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवारांची बैठक। शरद पवार गटाच्या यशानंतर अजितदादा गटामध्ये धाकधूक वाढली। दादा गटातील काही आमदार परतणार, रोहित पवारांचं वक्तव्य। तर आजच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं। शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांना भेटणार। दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये खासदारांना पवार मार्गदर्शन करणार। एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज दिल्लीमध्ये बोलावलं। उद्या भाजप नेतृत्वासोबत बैठक होणार। लोकसभा निकालामध्ये विदर्भातील 60 पैकी 42 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, तर फक्त 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भाजपचाच, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार, निलेश राणेंचा दावा। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राज्यभर उत्साह। सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त रायगडवर। कोल्हापुरात न्यू पॅलेसमध्ये पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा। कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा 10 तास बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। 45 लाख मुंबईकरांना पुराचा धोका। मुंबई महापालिकेचा अहवाल। धोका टाळण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना। नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस। उदगीरमधील कुमठा आणि वाढवणमध्ये गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली। भाजपच्या T20 विश्वचषकाच्या मोहिमेला विजयानं सुरुवात। भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर आयर्लंडची शरणागती। भारताचा 8 गडी राखत मोठा विजय। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात। बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानावर पहिल्या सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाण्याचा इतिहास। उत्तर काशीमध्ये थंडीमुळे 9 ट्रेकर्सचा मृत्यू, 13 जणांची सुटका। हवामान अहवालामुळे रस्ता चुकल्याची माहिती, बचाव कार्य सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।